महाराष्ट्र में महायुति सरकार के भीतर बढ़ते विवाद पर प्रदेश कांग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने तीखा हमला बोला है। सपकाल ने कहा कि सत्ता की लालच के साथ आए महायुति नेताओं के विचार एक जैसे नहीं है, इसलिए सरकार के भीतर लगातार गैंगवार जैसी स्थिति बनी हुई है। उन्होंने शिंदे फडणवीस संबंधों और दिल्ली पर निर्भर फैसलों को लेकर भी सरकार पर गंभीर आरोप लगाए। हे कोणत्याही विचाराच्या अनुषंगा नव्हे तर केवळ सत्ता सत्ता आणि सत्वा हा परवलीचा शब्द असल्यामुळे सर्व एकत्र आलेले आहेत आणि सत्तेसाठी एकत्र आल्यानंतर यांचं टोळी युद्ध जे आहे ते अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि या टोळी युद्धाच्या अनुषंगानं हे सरकार कार्यरत असल्यामुळे यांना गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार देखील आम्ही म्हणतो। राहता राहिला दिल्लीश्वरांना गाठणे तर महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री आहेत। महाराष्ट्राचे मूळ मुख्यमंत्री जे आहेत हे अमित शहा आहेत आणि अमित शहा सांगतील तो त्यांना मंत्री बनवलं जातं, ती खाती दिल्या जातात आणि महाराष्ट्राचा सर्व कारभार हा अमित शहा चालवत असल्यामुळे छोट्या मोठ्या सगळ्या कुरबुरी ज्या आहेत या अमित शहांच्या कानावर घाला लागतात आणि अमित शहा महाराष्ट्राचे सर्व निर्णय घेतात। कुठेतरी हा सरकार महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवून महाराष्ट्रातले निर्णय महाराष्ट्रात न होता हे आता दिल्लीवरून व्हायला लागलेले आहेत। 2 दिवसापूर्वी पार्थ पवारांना मिळाली जी क्लीन चिट आहे त्यासाठी ती मिळवण्याकरता देखील दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना अमित शहांना दिल्लीला जाऊन भेटावं लागलं होतं। याचं देखील स्मरण या निमित्ताने करून देतो।